नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी. तर आज मी पु ल देशपांडे यांची कविता सादर करणार आहे. पु ल देशपांडे यांच्या काही मजेशीर कविताही आहेत, विनोदी कविता, आणि काही प्रेरणादायी कविताही आहेत. तर त्यापैकी एक प्रेरणादायी कविता मी आज सादर करणार आहे. कवितेचं नाव मीपणा. तर ऐकूयात. एकदा मीपणा विकून पहा, एकदा मीपणा विकून पहा. जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावे तर विचार करू, नाहीतर बडबड सगळेच करतात. बोलावे तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावे तर अंतःकरणातून, ऐकावे तर अंतःकरणातून. आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, टिपावं तर अचूक टिपावं. नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, खळगी भरावी तर उपाशी पोटाची. पोट भरून तर सारेच जेवतात. प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष, प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष. सुखाचे घोट तर सारेच घेतात, सुखाचे घोट तर सारेच घेतात. जगावं तर इतरांसाठी, जगावं तर इतरांसाठी. स्वतःसाठी तर सगळेच जगतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास. घात तर सारेच करतात. दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत, दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत. वेळ तर सर्वांचीच येते, दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत. वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं. राख तर सर्वांचीच होते, राख तर सर्वांचीच होते. धन्यवाद.